गट क पूर्व परीक्षेची जी ॲडव्हर्टाइज आलेली आहे 5,707 पदांची, यासाठी आपण स्कोर बूस्टर बॅच लॉन्च करतोय. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत आपल्या पी-वाय-क्यू बॅचेस, करंट अफेअर्स बॅच केलेल्या होत्या. आत्तापर्यंत आपली डिटेलमधली जी लेक्चर सीरीजची बॅच आलेली नव्हती किंवा टेस्ट सीरीजची बॅच आलेली नव्हती. आज ही बॅच लॉन्च करतोय याच्यामागचं सगळ्यात मोठं कारण का खूप विद्यार्थ्यांचे कॉल आले होते. "सर तुमच्याकडे तलाठीची बॅच आहे का? आर-टी-ओ एएमव्हीआयची बॅच आहे का? मी क्लरिकलची तयारी करतो याच्यासाठी टॅक्स असिस्टंट." जेवढे पण पदं असतील, विविध विद्यार्थी म्हणजे इथून मागे जे स्वाध्यायाला जोडले गेलेले, त्या विद्यार्थ्यांचे कॉल आले होते. त्यांच्यासाठी आपण स्कोर बूस्टर बॅच लॉन्च करतोय. नावातच स्कोर बूस्टर आहे. म्हणजे तुम्ही नवीन असाल, जुने असाल, तरी तुमचा स्कोर बूस्ट होणार आहे. त्याचं कारण असं आहे, आपण 3 गोष्टी देणार आहे सगळ्यात महत्त्वाच्या याच्यामध्ये. पहिली गोष्ट देणार आहे टेस्ट सीरीज. काय टेस्ट सीरीज देणार आहे. याच्यामध्ये 12 टेस्ट देणार आहे. त्या टेस्ट कशा असतील, काय असतील ते पुढे सांगणारच आहे. दशरथ सर ते एक्सप्लेन करतील. पुढची महत्त्वाची गोष्ट मेंटरशिप. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, की आम्ही ज्यावेळेला सुरुवातीला प्रिपरेशन करत होतो, नंतर ज्यावेळेला शिकवायला लागलो, नंतर जेव्हा रिझल्ट यायला लागले, त्यावेळेला एक गोष्ट कळली का प्रॉपर गाईडन्स शिवाय तुम्ही ही परीक्षा क्रॅक करू शकत नाही. ठीक आहे. प्रॉपर गाईडन्स जो आहे, तो खूप महत्त्वाचा असतो तुमच्या प्रिपरेशनमध्ये. म्हणजे तुम्हाला पुस्तक कोणतं वाचायचं आहे, कोणतंही पुस्तक पहिल्या पानापासून तर लास्ट पानापर्यंत कधीच वाचू नका. ही चुकी कधीच करू नका. कारण परीक्षेच्या डिमांडनुसार अभ्यास करणं खूप गरजेचं राहतं आत्ताच्या कॉम्पिटिशनमध्ये पास होण्यासाठी. मग तुम्हाला पॉलिटीमधले कोणते टॉपिक वाचायचे, हिस्ट्रीमधले कोणते टॉपिक वाचायचे, कोणत्या पुस्तकातून वाचायचे, कोणत्याला किती वेळ द्यायचा आहे, कॉस्ट बेनिफिट किती असणार, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेंटरशिप ह्या ही जी गोष्ट आम्ही ॲड केली याच्यामध्ये आम्ही तुम्हाला 1 to 1 जर एखाद्या विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम आहे, तो आमच्याशी कॉल करून बोलू शकतो, डिस्कस करू शकतो सगळ्या गोष्टी किंवा त्याला ग्रुपवर ॲड केलं जाईल. या सगळ्या गोष्टी आम्ही यामध्ये देणार आहे. आणि त्याच्या पुढे जे रिव्हिजन व्हिडिओज आम्ही देणार आहे, हा क्रक्स आहे पूर्ण सिलेबसचा क्रक्स, ज्याच्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतं, ज्याच्यावर म्हणजे मागच्या 8-10 वर्षामधलं ॲनालिसिस करून गट क पूर्व परीक्षेला असतील, गट ब पूर्व परीक्षेला असेल. कारण गट क आणि गट बचा सिलेबस सेम आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर आलेले जे प्रश्न आहेत, त्या बेसिसवर कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारलेले, ते सर्व टॉपिक तुम्हाला रिव्हिजनसाठी आम्ही व्हिडिओज अवेलेबल करून देणार. ठीक आहे. त्याच्यामुळे ही एक प्रकारची एक बॅचच आहे. फास्ट ट्रॅक रिव्हिजनच होणार आहे तुमची. 6 ते 7 तासामध्ये किंवा 5 तासामध्ये असे आम्ही एक विषयाचे छोटे-छोटे व्हिडिओज तुम्हाला देणार आहे. जेणेकरून तुम्ही चालता-बोलता, एखाद्या चहा प्यायला गेलेले, कुठे टाईमपास करताय, मल्टिपल टाईम तुम्ही तिथे व्हिडिओ रिवाईज करू शकाल. आणि हे सगळं करून घेणारा व्यक्ती म्हणजे दशरथ सर आहे. ह्या व्यक्तीचे जे मागचे रिझल्ट बघितले, पूर्वपरीक्षेचे जे रिझल्ट आहे, ते रिझल्ट सरांचे प्रत्येक पूर्वपरीक्षा गट ब ची घ्या, गट क ची घ्या, जे मेरिटपेक्षा त्यांना 7 ते 8 मार्क्स दरवर्षी जास्त राहतात. मग याच्यापेक्षा बेस्ट गाईड करणारा व्यक्ती कोण असू शकतो, जो ऑलरेडी त्यानं हे गोष्टी अचीव्ह केलेल्या आहेत, ज्या तुम्हाला अचीव्ह करायच्या आहेत. ठीक आहे. सरांचे बघा 5 मुख्य दिलेले आहे कंबाईनच्या. राज्यसेवेचे 4 मुख्य आहे आणि UPSCच्या 5 मुख्य आहे. तुम्हाला आता काही लोकांना म्हणजे काही पण फेकता, मग प्रूफ दाखवतो. प्रूफ काय बघा, हे सरांचे रिझल्ट आहे. आता हा 24चा रिझल्ट आहे गट ब चा. 68.25 मार्क्स होते सरांना. कट ऑफ लागला होता 62.50. 2025चा गट ब चा रिझल्ट बघा, 59.50 मार्क्स होते सरांना. 51.25 कट ऑफ लागला होता. हे सरांचं नाव आहे. 2026चा रिझल्ट बघा, 60.25. आता जो रिझल्ट लागला 53.25 कट ऑफ होता. सरांचा मार्क्स होते 60.25. गट क चे पूर्वपरीक्षांचे प्रत्येक याच्यामध्ये 8 ते 10 मार्क्स त्यांचे जास्त असतात. जो व्यक्ती मागच्या 3-4 वर्षापासून कंटिन्युअसली मेहनत देतोय, तो व्यक्ती तुम्हाला पूर्ण गाईड करणार आहे. आणि महत्त्वाच्या ज्या पण गोष्टी असतील त्या मी पण काही घेणार आहे मध्ये. ठीक आहे. त्यामुळं इथून पुढे ही बॅच कशी असेल याची डिटेल स्वतः सर तुम्हाला देतील. मी सरांना इंट्रोड्यूस करतो, दशरथ सर. थँक्यू अमोल सर. आता आहे ना आपण डिटेल्समध्ये काय काय घेणार आहोत ते सांगूया. ठीक आहे. सरांनी एक बेसिक सांगितलेली आहे, आयडिया तुम्हाला बेसिक आयडिया दिलेली आहे. बघा, पण सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ना ते रिव्हिजन व्हिडिओज. मग रिव्हिजन व्हिडिओज थ्रू आपण काय देणार आहे बघा, तर रिव्हिजन व्हिडिओजमध्ये जे रिपीटेड टॉपिक आहे ना त्याचा एकदम तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ भेटतील. म्हणजे आता जसं की सरनामा आहे ना, सरनामा तुमचा 5 मिनिटात कव्हर होईल. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं तर असे व्हिडिओज आपण देणार रिपीटेड टॉपिकचे. आणि ही व्हिडिओ काही कॉपी पेस्ट एक पडून नाही, कारण याचा आधार कशाला घेतलेला आहे, PYQ ला आधार घेतलेला आहे. त्या टॉपिकची PYQ पूर्णपणे अनालिसिस करून ते कंटेंट बनवलेलं आहे. म्हणजे काय, PYQ आधारित एक क्रक्स देण्याचा तुम्हाला मी प्रयत्न केलेला आहे. आणि बघा ही बॅच अशी, आता समजा तुम्हाला स्वतः PYQ अनालिसिस करायचे सगळे, बरोबर. एका विषयाला तुम्हाला किती वेळ लागेल रे मित्रांनो? कमीत कमी तुम्ही नवीन जर असाल किंवा जुने जर असेल आणि तुम्हाला PYQ अनालिसिस करायचं एका विषयाचे, कमीत कमी 5 ते 6 दिवस लागतील ना. तुम्ही फुल त्याच्यावर काम करताय तर ते काम मी किती वेळात केलं इथं 6 तासात केलेलं आहे. 6 तासात तुम्हाला PYQ चा क्रक्स काढून दिलेला आहे.
ठीक आहे. आणि काय करायचं तुम्हाला हेच पुन्हा पुन्हा वाचायचंय. ठीक आहे. तुम्ही नवीन आहे, तुम्ही जुने आहे, डझंट मॅटर. याचा 6 तासाचे व्हिडिओ 2-3 वेळेस बघा. पाठांतर झालं. आपल्याला काय घेणं आहे? मार्क येण्याची घेणं आहे फक्त. ठीक आहे. कमी वेळात जास्तीत जास्त आउटपुट आहे आणि 5 ते 6 तासामध्ये संपूर्ण विषयाची तुमची रिव्हिजन होणार आहे. हा एक पॉइंट झाला आपला. ठीक आहे. रिव्हिजन व्हिडिओचा एक पॉइंट झाला. महत्त्वाच्या टॉपिकचे सगळे रिव्हिजन व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर काय रे? त्यानंतर काही नवीन विद्यार्थी असतात, काही जुने विद्यार्थी असतात. ठीक आहे. रिपीटेड अटेम्प्ट देऊनही रिझल्ट येत नाही. ठीक आहे. आणि मग पर्सनल मेंटरशिपमध्ये मी काय करणार आहे किंवा आम्ही काय करणार आहे? बघा, काही सक्सेस भेटलेले तसे तसे काही फेल्युअर पण मला भेटलेले आहेत, बरोबर? मग मी तुम्हाला सांगणार आहे की काय केल्याने पॉझिटिव्ह गोष्टी येतात, काय केल्याने निगेटिव्ह होतात. निगेटिव्ह आपल्याला टाळायचं आहे, पॉझिटिव्हकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. मेंटरशिपमध्ये काय करणार आहे आपण? तर प्रत्येक विषयाचे कोणत्या टॉपिकला आपण फोकस केलं पाहिजे. असे काही टॉपिक असतात आपल्याला माहिती आहे की समजा 15 एमसीक्यूज त्या टॉपिकवर येत असतील तर 10 एमसीक्यूज लिमिटेड टॉपिकवर येतात. ते जर केले माझे तर 10 मार्क परफेक्ट होतात. बरोबर आहे. कोणते टॉपिक कोणत्या विषयाचे कोणते टॉपिक फोकस करायचे आहे. त्यानंतर कोणते सोर्सेस वापरायचे आहे. ठीक आहे. इथं स्टँडर्ड ऍडवाइस हाच असतो सगळ्यांचाच की तुम्ही जे ऑलरेडी सोर्स वापरत आलेले आहात त्याच्यातनं काय काय वाचायचं आहे. ठीक आहे. सोर्स चेंज करायचे नाही. एका विषयासाठी एकच सोर्स असतो आपला. त्यानंतर मी काय करेल तुम्हाला एक परफॉर्मन्स शीट देईल. ठीक आहे. तुम्ही काय कराल त्यानुसार मग प्रत्येक विषयाची तुम्ही अनालिसिस कराल की अरे हा विषय माझा किती मार्क देणारा आहे. ठीक आहे. मला परफॉर्मन्स किती भेटतो या विषयामध्ये? 70%, 80%, मी 100% पोहोचू शकतो का? तर काही विषयामध्ये आपण पोहोचू शकतो. जसं पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे, इकॉनॉमिक्स आहे, जिओग्राफी आहे. ठीक आहे. सायन्सला काय आहे? तर सायन्सला मला मिनिमम एवढे मार्क आलेच पाहिजे, 15 पैकी 10 मार्क आले पाहिजे किंवा 12 मार्क आले पाहिजे. मग त्यासाठी मला काय करता येईल? पेपर किती पण डिफिकल्ट आला तरी ते आपण इथं करणार आहोत. अजून काय? हे सगळं करताना वीकली टार्गेट मी तुम्हाला देईन. ठीक आहे. तर 2 तारखेला आपला पहिला पेपर आहे, पहिली टेस्ट आहे. तर 2 तारखेचं टार्गेट हेच की आपल्याला क्वालिटी सगळं रिवाइज करायचे, सगळे पीवायक्यू बघायचे. व्हिडिओज तुम्हाला भेटतील तोपर्यंत ते व्हिडिओज बघायचे टेस्टच्या अगोदर. ठीक. त्यानंतर टेस्ट सोडवायची आहे. 100 एमसीक्यूची टेस्ट असेल आणि मग त्यानंतर तिचं डिस्कशन होणार आहे. तिचं डिस्कशन पण एकदम टू द पॉइंट. काहीच त्यामध्ये जे इरिलेव्हंट गोष्टी फापट पसार आहे तो आपल्याला घ्यायचा नाहीये. ठीक आहे. टेस्ट सिरीज आता बघा रे, मार्केटमध्ये लई टेस्ट सिरीज आहे. मग का आपण टेस्ट सिरीज आणतोय? माझं हेच टार्गेट होतं की कुठंतरी विद्यार्थ्यांना क्वालिटी दिली पाहिजे. आयोगाच्याही एक स्टेप पुढे जाऊ. काहीतरी प्रेडिक्ट करता आलं पाहिजे, काहीतरी त्यातनं समजलं पाहिजे. आता जर 80 एमसीक्यूज बघा, आता आपल्या टेस्टचा पॅटर्न कसा आहे माहितीये का? 100 एमसीक्यूची टेस्ट असणार आहे, बरोबर आहे. 100 एमसीक्यूची टेस्ट असणार आहे. पहिल्या ज्या 6 टेस्ट आहे ना त्या सब्जेक्ट वाईज आहे आणि नंतरच्या ज्या 6 टेस्ट आहे ना त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह. आपल्या टोटल 12 टेस्ट आहे, बरोबर आहे. पहिल्या 6 मध्ये काय? मग सब्जेक्ट वाईज जे आहे त्यामध्ये त्या विषयाचे 80 मार्क असणार आहे आणि मॅथ रिझनिंगचे 20 मार्क असणार आहे. मॅथ रिझनिंगचे 20 मार्क असणार आहे. कारण तुम्हाला तो टायमाचा फिलिंग यावा म्हणून ते आपण 20 प्रश्न देतोय, बरोबर आहे. 100 प्रश्नांची जर मॅथ रिझनिंगची टेस्ट केली कंडक्ट, मग तिचा काही उपयोग नाही ऍक्च्युअली. ठीक आहे. तर या 80 प्रश्नांमधनं काय होणार आहे की तुमचा जो विषय आहे ना तो पूर्णपणे व्यवस्थित रिव्हिजन होणार आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी हो की त्याला आता खूपच कमी वेळ, ठीक आहे, त्याने ती टेस्ट जरी सॉल्व्ह केली आणि तो त्याचा डिस्कशन व्हिडिओ जरी बघितला तरी अर्ध्याच्या वर विषय त्याचा रिव्हिजन खूप आरामात होईल त्या 4-5 तासामध्ये. ठीक आहे. इथं संपूर्ण रिवाइज होईल तुमचा सिलेबस. अजून काय? अजून आता ह्या 12 टेस्टचा आपण तुम्हाला टाइम टेबल शेअर केलेलं आहे. ठीक आहे. त्यानुसार काय होणार आहे? तुम्हाला वीकली टार्गेट आहे. मग तुम्ही जे काही रॅन्डम वाचत असता ना की आज पॉलिटी वाचलं, उद्या हिस्ट्री वाचलं, परवा जिओग्राफी वाचलं, ते नाही राहणार आहे. ठीक आहे. एक आठवडा एका विषयावर काम करायचं आपल्याला. त्याचे वीकनेस असेल, स्ट्रॉंग पॉईंट असेल आपलं. ठीक आहे. तुमचा एखादा विषय स्ट्रॉंग पॉईंट आहे ना, खूप चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. पण मग त्यातलं 15 पैकी 15 मार्क तुम्हाला आले पाहिजे. ठीक आहे. ते जाता कामा नाही. तिथे सिली मिस्टेक होता कामा नाही. तर त्या गोष्टी आपण करणार. 12 टेस्ट आहे आयोगाच्या धर्तीवर. तुम्हाला ते कळेलच. आपल्या टेस्ट टेलिग्रामला फ्री येतील पहिल्या 1-2 टेस्ट. तुम्ही त्या सॉल्व्ह करून बघा. तुम्हाला त्याची क्वालिटी कळेल. म्हणजे पहिले क्वालिटी बघा, त्यानंतर डेमो व्हिडिओ असतील आपले ऍपवर. ठीक आहे. ते पण बघा आणि एक स्वतःला स्वतः एक तुम्ही जजमेंट घेऊ शकता की काय करायचंय. म्हणजे तुम्ही काही बरेच विद्यार्थी असतात की हजारोच्या बॅचेस केलेल्या आहेत, तिकडे काही शिकवलेलं नाही, वर्षभर टाइमपास झालेला आहे. मग हे आपलं एकदा करून बघा, ट्राय करायला काय हरकत आहे. ठीक आहे. वीकली टार्गेट दिलेले जातील. आणि अजून काय की एका तासामध्ये आपण 100 एमसीक्यू सॉल्व्ह करतो ना, तर मी माझ्या पद्धतीने जेवढं शक्य होईल ना तेवढं सांगणार आहे तुम्हाला की आपल्याला कसे टॅकल करायचे ते 100 एमसीक्यूज. ठीक आहे. अमोल सरांनी तुम्हाला माझे रिझल्ट दाखवले. ठीक आहे. आणि कंटिन्युअस असं मला काय खूप चांगलं यश भेटत गेले असं नाही. मी काय चेंजेस केले, ते कशामुळे झालं शक्य. ठीक आहे. तर ते आपण बघूया. आणि अजून काय होणार आहे रे, आता बरेच तुमच्यापैकी अशी मुलं आहेत की जे प्रिलिम आणि मेन्स दिले आहेत त्यांनी अगोदर, बरोबर आहे. नवीन तर आहेच प्राऊड बराच. प्री आणि मेन्स दिले आहेत. मग तुमच्यासाठी काय फायदा आहे? तर तुम्ही हा जो पेपर जीएसचा पेपर आहे, म्हणजे मुख्यचा पेपर 2 आणि पेपर पूर्व परीक्षेचा पेपर जो आहे आपला, तर त्यातलं तुमचं जीएस जे आहे ना मुख्य परीक्षेचं 90% या सगळ्या गोष्टींमधनं कव्हर होणार आहे. आणि तुम्हाला सांगतो मी
जे किंग मेकर असणार आहे ना आत्ताच्या तुम्हाला जे पद भेटणार आहे ग्रुप सी मध्ये, त्यामध्ये इंग्लिश मराठी किंग मेकर नसणार आहे, जीएस किंग मेकर असणार आहे. बघा, तुम्ही माझा शब्द लक्षात ठेवा. पेपर 2 कव्हर होणार आहे 90% सिलेबस, आणि त्यानंतर मग 12 टेस्ट आपण घेतोय. म्हणजे काय, 1200 क्वेश्चन्सची आपण प्रॅक्टिस करतोय. म्हणजे काय, 1200 टॉपिक्सची आपण प्रॅक्टिस करतोय. ते आपल्या डोळ्याखालून जाणार आहे, ते आपण डिस्कशन करणार आहे. ठीक आहे, हा प्रोग्राम आहे. तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करा, डेमो लेक्चर्स बघा. अमोल सर नंबर देतील, पुढे आपला नंबर आहे. ठीक आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. माझा एक पर्सनल नंबर सर देतील, तुम्ही विचारल्यानंतर आपण बोलूया. ठीक आहे, आपल्याला काय करायचं रे, आपल्याला रिझल्ट आणायचं. ठीक आहे, आणि मग 2026 आपलं वाया जाता कामा नये. आता अमोल सर बोलतील तुमच्यासोबत. थँक्यू. हे बघा, सरांनी पूर्णपणे माहिती दिलेली आहे. प्रोग्राम कसा असणार आहे, काय असणार आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट, फीज किती असणार आहे. तुमच्या मनामध्ये ही शंका आहे. स्वाध्याय अकॅडमीच्या जेवढ्या पण बॅचेस आजपर्यंत आलेल्या आहेत, आम्ही ट्राय केलेलं आहे का प्रत्येक मुलाला ते पॉसिबल झालं पाहिजे ती बॅच घेण्यासाठी. एवढं सर्व कंटेंट, 12 टेस्ट बनवणं, त्याचं एक्सप्लेनेशन देणं, प्रत्येक विषयाचे रिव्हिजन व्हिडिओ बनवणं, ही खूप डिफिकल्ट टास्क आहे. त्याच्यामागं खूप लोक काम करतात. ठीक आहे, याची जी फीज असणार आहे बाळांनो, बघा, ही सरांविषयीचं इंट्रोडक्शन मी ऑलरेडी दिलेलं आहे. याची फीज जी असणार आहे ती मूळ फी 1999 आहे. पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी आपण ऑफ देतो. ठीक आहे, 999 रुपयामध्ये ह्या सर्व गोष्टी आपण करणार आहे. मेंटरशिप, पर्सनल गायडन्स, टेस्ट सिरीज 12 टेस्ट, त्याचं एक्सप्लेनेशन, आणि प्रत्येक विषयाचे 5 ते 6 तासामध्ये, म्हणजे प्रत्येकी पॉलिटी 5-6 तासामध्ये, हिस्ट्री 5-6 तास, सायन्सला थोडा जास्त वेळ लागेल. अशा गोष्टी ज्या कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. एकदा विश्वास ठेवा, क्वालिटी बघा. डेमो व्हिडिओ ऑलरेडी टाकणार आहे, ते डेमो व्हिडिओ बघा. आवडले तर प्रोसीड करा. तुम्हाला 100% आवडतील याची मला गॅरंटी आहे. कारण तुम्ही खूप प्रेम दिलेलं आहे इथून मागे. जे करंट अफेअर्सची बॅच असतील, ज्या PYQच्या बॅच असतील, 12,000 मुलांनी PYQची बॅच घेतलेली आहे आपली. खूप मोठी गोष्ट. त्यातले खूप मुलं, ज्या मुलांनी म्हणजे लिटरली सौरभ काकड नावाचा मुलगा मला आता गट कमेन्सला जेव्हा गेलो होतो तेव्हा भेटला. त्यानं मला सांगितलं होतं, सर फक्त पूर्व परीक्षेच्या आधी 10 दिवस आधी तुमची PYQ बॅच करून जातो. मला ह्या वेळेला गट ब ला 60 मार्क आले. तो पास झाला होता. गट क मुख्यला पण होता. त्या PYQ बॅचचा इफेक्ट एवढा आहे. कारण त्याच्यामध्ये सांगितलंय का तुम्हाला प्रश्न टॅकल कसे करायचे. PYQ जो रिपीट होतो तो तुमचा चुकत नाही. कसा अभ्यास करायचा त्याचं गाईडन्स पण शिकवता केले. त्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अनुभव आहेच. पण एकदा ही बॅच करून बघा. आम्ही हे प्रॉडक्ट पहिल्यांदा का आणलं, कारण हे सर्वात गरजेचं आहे. आम्ही मोठी तलाठी बॅच पण आणू शकलो असतो. आमची तलाठी बॅच घ्या. नाही करायचं ते. रिॲलिटी काय आहे, तुम्ही पास झाले पाहिजे. आणि आमचा पण म्हणजे जेव्हा तुम्ही पास होता ना, त्यावेळेला आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते. त्यामुळे 999 ची बॅच आहे. 100% तुम्हाला फायदा होईल. नवीन असा, जुन्या असा, तुम्ही RTOची तयारी करत असाल, तलाठीची करत असाल, कोणतीही तयारी करा. बॅच करा. रिझल्ट 100% येईल. तुम्ही PYQ सोडून बघा किंवा कोणताही पेपर सोडून बघा. जेव्हा एखादा विषय, पॉलिटीची तुमची टेस्ट झाली, पॉलिटीचे रिव्हिजन व्हिडिओ बघितले आणि तुम्ही टेस्ट सोडून बघा किंवा आयोगाचे पेपर सोडून बघा, ते मार्क्स 100% वाढतील. तुमचे प्रश्न बरोबर यायला लागतील. ही फी जी सांगितली मी तुम्हाला, ही ऑनलाईनसाठी. ही बॅच ऑफलाईन पण उपलब्ध असणार आहे. टेस्ट सिरीज तुम्हाला, आपली टेस्ट सिरीज सुरू होते 2 ऑगस्ट पासून. किती? 2 ऑगस्टला आपली टेस्ट सिरीज सुरू होते. नाशिक अशोक स्तंभ या ठिकाणी. तुम्हाला जर काही अडचण असेल तर आमच्या नंबरवर कॉल करा. तुम्हाला ॲड्रेस वगैरे सगळं टाकलं जाईल. ऑलरेडी खाली पट्टी टाकलेली, त्यामध्ये ॲड्रेस पण दिलेला आहे. तुम्ही नक्की, पहिली टेस्ट सर्वांसाठी फ्री आहे. क्वालिटी बघा एकदा टेस्टची. टेस्टचं एक्सप्लेनेशन बघा. रिव्हिजन व्हिडिओ बघा. त्यानंतर तुम्हाला कळेल की याची क्वालिटी काय आणि याचा किती फायदा होणार आहे. ठीक आहे. तर 2 ऑगस्टला सर्वांसाठी नाशिक अशोक स्तंभ या ठिकाणी ही टेस्ट फ्री असणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नाशिकमध्ये राहणारे असाल किंवा नाशिकच्या आजूबाजूला तुम्ही जर राहत असाल तर नक्की स्वाध्याय अकॅडमीला व्हिजिट करा. तुम्हाला खूप फायदा होईल. सर्वांसाठी फ्री. एकदा क्वालिटी बघा आणि मग ठरवा. ठीक आहे. तुम्ही काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला, तर आमचा नंबर आहे 95 22 15 84. ह्या नंबरवर कधीही कॉल करा आणि तुमचा काही पण डाऊट असेल विचारू शकता. सरांचा पण नंबर देऊ आपण. सरांशी पण तुम्ही बोलू शकता. ज्या वेळेला तुम्ही बॅच जॉइन कराल तेव्हा सर तुम्हाला गाईडन्स करतील, मी गाईडन्स करील. जे पण तुमचे प्रॉब्लेम असतील सर्व सॉल्व्ह केले जातील. ठीक आहे. हा अकॅडमीचा नंबर आहे. याच्यावर तुम्ही कॉल करून अजून माहिती हवी असेल तर घेऊ शकता. डेमो व्हिडिओ फ्री देणार 1-2 दिवसामध्ये अवेलेबल होतील. ते बघा एकदा आणि मग ठरवा. नक्की फायदा होईल. 25 ऑक्टोबर खूप मोठी संधी. 5,700 ते 8,000 पण होऊ शकता, 10,000 पण होऊ शकता. या संधीचं तुम्हाला सोनं करायचंय. नंतर ते ऑफलाईन हो, नाहीतर ऑनलाईन हो, आपल्याला काही घेणं नाही. आपल्याला आत्ता पास व्हायचं. ठीक आहे. चला, आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट. खूप छान बॅच आहे. भेटूया आता बॅचमध्येच डायरेक्ट.